महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 1 जुलै 2026 रोजी अमरावती येथील ललित कला भवन परिसरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक व पर्यावरणपूरक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कामगार व कर्मचाऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी वृक्षरोपांचे वितरण करण्यात आले. या निमित्ताने प्रशांत ठाकरे यांच्या संचातील वलय ग्रुप अमरावती यांच्या वतीने दर्जेदार मराठी व हिंदी सुगम संगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांचे गुलाबपुष्प व वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वर्धापन दिन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून सुनील भाऊ राणा, सौ प्रीती रेवणे, शिक्षण सभापती मनपा अमरावती, मंगेश मनोहरे, सौ अर्चना पाटील, ज्येष्ठ समाजसेवक गोविंदभाऊ कासट, सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर दिलीप काळे, विष्णू सोळंके, गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी रामकृष्ण चिखलकर, गुणवंत कामगार चारू दत्त चौधरी, मंगेश माधुरी धर्माडे, वैशाली अग्निहोत्री चिखलकर, सेवानिवृत्त जानराव ठाकरे, विजय भगत, अनिल गायकवाड, शरयू जोशी तसेच अनेक कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम वैशाली नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अमरावती गटाचे कामगार कल्याण अधिकारी सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील चव्हाण यांनी केले. मान्यवरांचे स्वागत सुनील चव्हाण, अजय पाडे, सचिन खारोडे आणि संजय खिंते यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमरदीप काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्या अंबाडकर, विनोद इंगडे, विद्या बनसोड, विद्या भैसार, हरीश वैद्य, प्रमोद खळसे, सय्यद मुक्तार अली, संतोष कुकडे, संदीप भातुलकर, अंकुश भगत, मंदा कुरवाळे, योगेश निकम, संजय पासरे, दीपक पासरे, सुमन नांदुरकर, अश्विनी नागपुरे, ज्योती बनारसे, कल्पना पिंपळकर, विजया वैद्य, अर्पिता पिहुलकर, गीता संभे, ज्योती उमक, नंदा भोवते, ममता देव्हारे, अंजली भुसाटे, हर्षा नरळे, कुंदा तांबटकर, संजय चौधरी, अजय वाकोडे, निलेश कुकडे, राम अर्धापूरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. बडनेरावरनं BC न्यूज करिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BC न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.